नमस्कार. आज आपण नेमकं नेहमी विचारतात की ध्यान म्हणजे काय? सर, ध्यान हे कशा पद्धतीने केलं जातं? वेगवेगळ्या ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत, हिंदू धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने ध्यान करणं हे गरजेचंच आहे. पण ध्यान हे कुठे करावं, कसं करावं, किती वेळ करावं याचा काही अंत नाही आहे, आलं लक्षात. आणि ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं किंवा विचारशून्य होणं हा असा अर्थ होतो का? नाही, कदापि नाही. ध्यान म्हणजे असंही होऊ शकतं जेणेकरून तुम्ही एखाद्या स्वतःबद्दल व्हिज्युलाइज करता, त्या विचारांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करता, मन केंद्रित करता आणि त्याचं एक प्रोग्रामिंग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये करत असता. किंवा स्वतःबद्दल हेल्थ अफर्मेशन्स असतील त्या, जसं की आपण योगनिद्रा ज्याला म्हणतो, योगनिद्रेमध्ये सुद्धा आपण एक ध्यानाची अनुभूती घेत असतो. आणि हे ध्यान रेग्युलरली न चुकता आपण करणं गरजेचं आहे. अनेक लोक प्रश्न करतात की सर, ध्यानाचं आहे ना, मला काही फरक नाही पडत किंवा मला काही इफेक्ट होत नाही आहे. पण मित्र, मी तुम्हाला 1001% सांगेन की जर तुम्ही कमीत कमी 40 दिवस जर ध्यान केलात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि तुम्हाला त्याचे आध्यात्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी गरज आहे भावनिक, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला 100% हेल्प होऊ शकते. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना जरी मेडिटेशन केलात तरी त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन, वेगवेगळ्या प्रकारचे रिलॅक्सेशन्स, योगनिद्रा खूप आहेत. 75,000 क्रॉस केलेला आहेत. लोक त्यांचा आनंद घेतात आणि ते मला कमेंटच्या रूपाने कळवत असतात की सर, आम्हाला खूप छान वाटलं. त्या योगनिद्रेचा असेल, रिलॅक्सेशनचा असेल किंवा हेल्थ अफर्मेशन्स असतील, वेगवेगळ्या रिलॅक्सेशन्स मी त्याच्यामध्ये डाउनलोड केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत व्हिडिओजमध्ये. सो तुम्ही त्या बघा, त्याचा अभ्यास करा. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कुठेही शिका, कुठेही अभ्यास करा, फक्त मला एकच सांगायचं आहे की अभ्यास कन्सिस्टंटली जर तुम्ही त्याच्यावरती काम करत राहिलात तर नक्की त्याचं एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं फळ मिळणारच, ही गॅरंटेड मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणूनच आजपासून तुम्ही जर तो अभ्यास करायला लागलात ध्यानाचा, मग सिम्पल पद्धतीने तुम्ही ध्यान सुरुवात करू शकता. असं काही आपल्याला कॉम्प्लिकेटेड आपल्याला स्वतःला करायचं नाही की कशा पद्धतीने. कुठलेही गोंधळ मनामध्ये ठेवू नका, कुठलाही विचार मनामध्ये ठेवू नका. फक्त डोळे बंद करा. फक्त जिथे तुम्ही ध्यान करणार आहात ती ध्यानाची रूम आहे, तिथे तुम्ही एकटे असावे जेणेकरून तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. किंवा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये, जसं मी आता निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे, त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहूनसुद्धा तुम्ही तिथे मेडिटेशन करू शकता. आणि मग तुम्ही डोळे बंद करून फक्त श्वास येतोय आणि श्वास जातोय याकडे फक्त लक्ष द्या. पुढचे 5 ते 10, 15 दिवस तुम्ही याकडे फक्त करण्याचा प्रयत्न करा, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू तुमच्या नाकपुडीतून कोणता थंड हवा जाते, गरम हवा कुठून येते किंवा तो कसा श्वास आतमध्ये चाललेला आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही मग हळूहळू बारकाईने अभ्यास करू शकता. आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते प्रॅक्टिकली करणं खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आणू शकत नाही किंवा त्याचे रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये मिळणार नाहीत. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की सकाळी उठल्याबरोबर ॲटलिस्ट सकाळी 3:30 ते 5:30 हे 2 तास तुम्ही स्वतःला देणं गरजेचं आहे. आणि हे 2 तास तुम्ही कुठलेही चॅलेंजेस असून दे तुमच्या आयुष्यामध्ये, कुठलेही चॅलेंजेस, मग तुमचा हेल्थ इश्यू असतील, तुमचे रिलेशनशिप इश्यू असतील, तुमचे करिअरबद्दलचे इश्यू असतील, तुमचे मनी इश्यू असतील, ह्या सगळ्या गोष्टींना रिझॉल्व करण्याचं काम जे करतं मॅजिक ऑफ मॉर्निंग. तुम्ही जे 2 तास तुम्ही स्वतःला, मी म्हणत नाही की 3:30 ते 5:30, बट ॲटलिस्ट तुम्ही 5ला उठा. माझा जो डेली शेड्यूल आहे तो 3:30 ते 5:30 हे 2-2.5 तास मी स्वतःला देतो आणि स्वतःला मोटिवेट करतो किंवा स्वतःला ध्यानाच्या अवस्थेमध्ये घेऊन जातो, स्वतःला प्रोग्रामिंग करतो, स्वतःची ध्येय जी काय आहे त्याचं प्रोग्रामिंग करण्याचा
करण्याचा प्रयत्न करतो, रीडिंग करतो, रायटिंग करतो, या सगळ्या एव्हरीथिंग जे काही माझ्या शेड्यूलमध्ये आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण मित्र सांगेन की खरंच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ध्यानाला सुरुवात करा. कुठलीही गोष्टीची वेळ आता वाट बघत बसू नका की उद्यापासून करेन. आता जिथे आहात तिथे त्या क्षणामध्ये 1 सेकंड असेल का 1 मिनिट असेल, तुम्ही डोळे बंद करा आणि शांत बसा आणि कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या श्वासांवरती. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्की तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्नसुद्धा करणार आहात. जर तुम्हाला आमच्या क्लिनिकला व्हिजिट करायचे असेल तर नक्की आमच्या काउन्सिलरशी तुम्ही बोलू शकता. काउन्सिलिंग पूर्णपणे फ्री आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही त्यांच्याशी सहजपणे कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथे तुम्हाला मिळू लागतील. आमचे काही वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपनं जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं की आता हिप्नॉटिझम तुम्हाला शिकायचं आहे, सेल्फ हिप्नॉटिझम तुम्हाला शिकायचं आहे किंवा हिप्नोथेरपी तुम्हाला शिकायची आहे, या सगळ्या गोष्टींचं इन्फॉर्मेशन त्यामध्ये आमच्या काउन्सिलर तुम्हाला देतील आणि योग्य प्रकारे तुम्ही माहिती घ्या. चांगल्या तज्ज्ञाकडे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहात, इम्प्रूव्हमेंट करणार आहात. रेग्युलरली प्रॅक्टिस करा. पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिव.